मंडळ मुंबई सादर करीत आहोत एक कौटुंबिक हृदयस्पर्शी धमाल विनोदी मालवणी नाटक आसरो मायेचो. लेखक सुखदास चव्हाण. ज्येष्ठ प्रकाश योजनाकार सन्माननीय श्री जयवंत देसाई आणि सहभागी कलाकार. आई स्नेहा चव्हाण, बाळगो भूषण चव्हाण, मनू श्रुती चव्हाण, चेडू मीना चव्हाण, नाथ स्वर्णिका घाडी, मित्र संतोष चव्हाण, सावंत सुनील भट, पाहुणे कलाकार विनीत चव्हाण, संगम चव्हाण, रोशन चव्हाण आणि दुर्वेश परब. आणि सावतीनीच्या विनोदी भूमिकेत येत आहेत सुखदा चव्हाण. तर थोड्याच वेळात सादर करीत आहोत आसरो मायेचो. आसरो मायेचो. आसरो मायेचो. किती वाजले? 10 वाजले. अरे लय उशीर झाला आता. चला आहे या आहे. अरे झालं की नाही डबो? होय होय झालो. अगे दे गे लवकर, माका उशीर होता. म्हणू ह्यो डबो तुझो घे आणि तेचोय डबो घेऊन दे जा बघूया. आधी रवतो रवसो आणि मग नाही करतो. कशाला ओरडताय? हा घे डबा. अगो माका उशीर होता, मला वरडतोय मी या. मला पण उशीर होतोय ना, पण मी आहे ना शांत. तू येतो की मी जाऊ? जा तुम्ही. बरं नक्की जाऊ ना? हो जा ना बाबा आता. बरोबर सॉरी, चल येते मी हा. नुसतं मेलं आहे जशी काही आहे ना ते. आहे येतोय गे. हा ये नुसतं मेलं आहे जशी काही आहे ना ते. मला नाही. आईच सगळी कामं करते. मला काय, मी काय करतच नाही. मला मेलेलं काही किंमतच नाही तर. अगो तू अजून गेलो ना? बाळगू गेलो ना? गेले. तू का येऊ ना? मला नाही माहित. आले की विचारा त्यांना आणि मी माझी जाऊ शकते. काय करतलं ह्या बाळग्या? किती वेळा सांगलं जाताना त्याला घेऊन जा. आता एवढं त्याला टाकून गेलो. आता दिवसभर त्याची चिडचिड होत होती. संध्याकाळी सुखाने इली घरात म्हणजे झालं. इली आग लावी. असं ये काय नाही ये बस. होय ती गेली सगळी आपापल्या कामात. मी असंही एकटा. तू बस ना. परवाच्या दिवशी मावळो इलो ना, त्याच्याबरोबर गेली. पण तुझी 4-5 दिवस जाग नाही कशी? खय गेलं खय? रागान गेलोय मायेला. रागा मग कोणाच्या? भावाच्या आणि कोणाच्या जातो गोवाच्या. असं भाऊजीने केलेली तरी काय? परबिनी हसा नको तू. तुला माहित नाही कशात ते दिसतात कसे नाही. अगे मी त्यांच्या दिसण्यावर गेला आणि फसलो. अगे पण असं भाऊजीने केलेली तरी काय? अगे काय सांगा तुका, हे माणूस माका सुकन जगात देवते नाही. दिवसभर नुसती बडबड. हा? कोणाकडे जाऊ नको येऊ नको का ह्यांचा आपला चालू झाला. मला स्वतः कोणाकडे जाऊ नको. हा असा करून कसा झाला? आपल्या माणसांची काळजी घेऊ नको. हा आपण नाही त्यांच्याकडे गेला तर उद्या ती येतील का आपल्याकडे? आणि आता कसा झाला माहिता? घरा झाली मोठी माणसं झाली थोडी. हा प्रत्येकाच्या घरात एक नाही तर 2 माणसं. कोणात काय झाला, कोणकडे गेला कसा कळताला? होय की सांगतोस तर बरोबरच. पण तू बस, मी चाय घेऊन येते. अरे नको रवा देते चाय. नको नाही तर दिवसभर कामच करत असतो. पण काय गे सुने पाहिजे काम करू केला ना. अगो कधी करतली ती? सकाळी जातात कामात की रात्री येत. त्यांना येळ असा काम करू. अगे पण त्यातल्या त्यात वाईट वेळ काढू होयो. हा आता तू असंच म्हणा, नाही तर येऊन काम करू लागणार होती ना. जाऊ दे पोरा दमान येतात म्हणून सांग. जाऊ ह्या बघ परबिनी असं बोला आणि त्याला डोक्यावर चढवू नको. समजलं? आजकालच्या पोरांका काही एक लाड केलेले अजिबात कळत नाही.
डोक्यात बसतो. उद्या सांगा मी. अगे सांगान काय आताच सांग समजलं तुला सांगलंय ना लाड केलेले समजलंच नाही त्यांचा चाल द्या ही परिस्थिती घे तुझे बाका काय माणूस आता शिल्लक ठेवतो नाही तू माका खंयतरी नको हे खंयतरी घे खंयतरी घे खंयतरी लपतोय भाऊजी येते. अगे, 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 काहीतरी कर काहीतरी हे माणूस माका काय शिकवतो खरंच नाही आज काय मला खरं नाही अगे, घे, नको अरे, ये, ये, अरे, ये. चाल घ्या घे खरंच येतो तू नका दाखल अगं, माझं पदर केलं आणि तू आई केली. आई, अरे, अरे, अरे. अगे, अरे, भाऊजी, अरे. घ्या बस चाल घ्या भाऊजी, तो. काय सांगितलं? चाल घ्या हरीला बसा भाऊजी, बसा बसा बाई, पाणी देते तुम्हाला. अगे कसला पाणी देतो या बायलेंना पाणी सगळं मला पळवलं तोंडचं पाणी पळवलंय ना आता जर हाता करत असा त्याचा पेट काम करतो सांगा ना बघ त्याचा काय करतोय ना वहिनी काय हो? अरे पण धडपडता कोण नाही त्या मांजरात फटकीली असते त्या गडपडता पण काय हो भाऊजी, त्या मांजराने काय केले? अगे वहिनी माझं नाही अगे बायलेन केल्या हा तुमच्या त्या बाईने काय केले? अगे काय सांगा तुला सकाळी सकाळच्या टेमार गेला शिरा घालून त्या टेमकारांच्या घराकडे आणि टेमकारांच्या घरात भांडण लावलेला आणि टेमकारांची बायको गेली माहेरा आणि टेमकार माई जाऊ मका काय घरी दिलं होतं घराकडे आता काय सांगा हे का वहिनी माझं तुमचा सवाकडे दिसता नाही भाऊजी नाही. घरात धडपडता का नाही भाऊजी अरे आम्हा बसा. मी कोण बघतोय. नाही? कोण नाही? मी बघतोय. कोण नाही? ओ भाऊ, अरे बसा. कोण नाही? होय, आता मी बघतोय. कोण नाही सांगता? दिसलं का? भाऊजी, अरे बसा. अगे ह्या आमचा बाजू कळला का मी काय नाही करू तू काय काय करू ते टेम्पर ना वगीच काय सांगतो बघितलं सांगत मला परभणीत बोलवलं ना औषधराव अगो तुझ्या घरात जेवता आणि तुझ्याकडे घराकडे येत पण मी काय नाही करू काय नाही करू का तर तू औषध लाव चल चल घराकडे. चल थांब, चल. थांब, चल. थांब. ओ भाऊजी, भाऊजी, चल. थांब, थांब. चल घराकडे चल. वाईट वाट, वाईट वाट. चल तू बोल. अगो घराकडे भाऊजी, चल. भाऊजी, ते भाऊजी, परभणी, काय करताय? परभणी. चल ओ भाऊजी, चल. तुम्हाला सांग. थांबा. अरे चल तू. भाऊजी, तुम्हाला सांग. अरे चल तू. अरे चल. ओ भाऊजी, काय करतं का या सावटी किती वेळा सांगलंय की हे आग लावचे धंदे सोडून दे पण ही ऐकतो ना ही काय कधी सुधारायची नाही श्रापणा ओके काय झाला कोण नाही सुधारायची म्हणतो अरे तू इलं होय गे इलय आज लवकर इलं अगे आज फिरते होते हा 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 तू इलय लवकर पण दमलेलो दिसतस रे होय गे होय पण चाय घेऊन येऊ काय वाईट चाय दिलंस ना तर बरा होय वाईट तर ये चाय घेऊन येत ये, पण घेऊन तू ये. एक काम कर काय घे? माझे हात पाय धुवून घे होय, होय. तुका बरा होता होय होय चला मी घेऊन येते चाय ये ये लय वाजता कळला. बाळ घ्या चाय घे बाळ घ्या घे ओके काय झाला चाय घे बरा झाला चाय पी तो मोबाईल बाजू ठेव बघू टिकू तुला सांगितलंय ना अरे तू चाय पी हा. मी वाटते सावतीनीकडे जाऊन येते काय बरी केलंस पण हा हा पी पी मस्त मस्त अगे पण तू तडे कसा जात सावतीनीकडे अरे मगाशी तुका ताच सांगा होतोय ती सावतीनी हा. काय कांड केल्यानंतर माका माहिती नाही ते टेमकारांच्या घराकडे जाऊन आग लावले आता मगाशी भावजी गेली तेव्हा माका कळलं होय आणि त्याला का? मारीत मारीत घेऊन गेले वाईट जाऊन येते बघून अगे येते नको घे आता नको जाऊ तिकडे तू कशा जाते त्याच्यामध्ये लागतो तू
अरे वाईट जाते रे माझं जीव नाही लागत होते का मारच घेऊन गेले वाईट जा अरे एक काम कर तू जा आणि बाईक लवकर या ह्या असं का तुम्ही असं येते चला चला जा आता हा बरं. चौकात जागे होय होय यांची चाय म्हणजे ना एकदम मायेची चव काय सांगा नको वायच मन हलक्या झाला चला बाबा काय पिऊन झाली मोबाईल पहिलो माझो पहिलो मोबाईल होयो आज आईचा वाढदिवस हा तिका भजन लय आवडता चला म्हटलं आज भजन करूया हा? आई येऊच्या आधी भजनाची तयारी करूया भजनात काय करूया हा चल चल हॅलो हा काय रे काय तुला वाटल्यात काय रे काय झाला बरा 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 एक काम कर आज ना आईचा वाढदिवस हा होय होय काय म्हटलं भजन करूया तू लवकर ये बघू किती वेळ लागत तुला 10 मिनिटा हा चला चला ये पटकन या चल चल ये होय होय चल ये हॅलो हा कोण विनीत काय रे काय गेलं चौक्यात काय रे आज काय बरा 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 एक काम कर काय नाही रे आज ना आईचा वाढदिवस हा होय होय तर म्हटलं वाईट जरा 4 गाणी म्हणाया भजन करूया जरा होय होय आता किती वेळ आला किती 10 मिनिटात येशी नक्की नक्की ना लवकर ये लवकर पळत ये चल होय होय चल ये चला बाबा फोन करून झाले आता येतले सगळे तयारी करूया चला काय रे दादल्या अरे? झाली काय तयारी तू इलस मला झाला इलस ना माका आज मदत कर हो काय करू अगो मदत ती चटई घे खाया ती पण आहे खया अगो आहे सावत्रीकडे गेली या ती सावत्रीकडे याच्या अगोदर आपण तयारी करून ठेवूया हो तोपर्यंत बाकीचे येतले हा घे चल काय रे दादल्या काय तू गं? आणलंस की नाही होय आणलंय ठेवलंय आता येतले इले नाही कसे रवले काय हे 10 मिनिटं तर होऊन गेली अजून येऊ नाही कसे तेव्हा इले इले अरे येवा ये रे बाबा ये होय 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 तर बाकीचे काय लावले तू पण इलं इलंस तू आणि तो रोशन खाया काय बायग्या झाली की नाही तयारी तयारी तर झाली आहे बाकीची तयारी दादाच माहित यांनी आपलं अंगच काढून घेता आहे गंग काढूक नाही हा. माझ्या दादल्याने सगळी तयारी करून ठेवली आहे काय बायग्या आज काय स्पेशल स्पेशल माझ्या दादल्याकच माहित म्हणजे केव्हा बसला बसा बस रे बाबा केव्हा येतं? ये बसा बसा ये बसा बस तू आधी बस बस ए मजा पीठ लाव मजा बायग्या थोडा जा पकवा बाबा तुम्हाला काय खाऊ घालतो की नाही माका घालूची गरज नाही मीच करते आणि मीच खाते घेऊन जात आपल्या हातात वाळग्या एका जाताना ना तांद लाडू आणि भूक लाडू बांधून दे बाबा हो बरेच दिवसाचा उपाशी दिसता ये पाणी दे बाबा. एका सांग बायग्या हटलेला हे अडू बघा हे बस ते बटन दाब बघूया अरे हा, चालू पाणी पितोय अरे अजून आय खरवली आय अजून येई नाही अरे आज
सगळ्यांना एकदम सवड बरी गावली. आता तुझ्यासाठीच लिहिले आहे. अरे काय लिहिली काय? सगळे तुझ्यासाठी दिलं सगळ्यांना. म्हणजे काय नाही आज तुझा वाढदिवस आहे ना म्हणजे सगळ्यांना अरे, बोलावलं अरे, वहिनी, नमस्कार, नमस्कार. हार्दिक शुभेच्छा. साहेब, वाढदिवस शुभेच्छा. बघा, एक काम करा आम्ही भजन करतो तुला लय आवडता ना तुम्ही बसा व्हायचं आणि आई काम असतं हा बसा बसा हे बसा बसा बाजू तू हाय बस तू हाय बस समोर तू हाय बस मी हाय बस हा चला चला सुरू करूया ना रे? सुरू करूया नक्की माझे माहेर माझे माहेर
शांतता हवीये. बंद करा. तुझाच काय तो पडस्ता घालून घे. माझे नाही सूट खेळणार. तू आई बसे चल. तुमचा तो उगाच घ्या घे का फालतूचा या. ही सगळी अंधश्रद्धा असा. वाचाय. अगे असं जर होता गेले हे सगळं मी म्हटलं ते असे हे येतात ना अंगात त्यांनी जर असे देशाच्या सीमेवर जाऊन देशाचं संरक्षण केलेले असताना तर देशाचा प्राण आपल्या यांचा प्राण वाचला असतो. आमचा काय झाला गे? हे राजे काय हे काम करतो? हा होय होय हे बघा, आमचा केक बीक काय नको उद्या वडाला तुमचा केक. उद्या येतो उद्या. आवाज बसू येतात. भाग्या माझ्या बाबा अरे बाबा थांब ए बाबा अरे काय आता नको एक शुभेच्छा तुझ्या हे बाय, बाबा, नको रे, तुमच्या पाया पडते. नको, नको. आम्ही आपली जाई. बाहेर पडते बघ सुनबाई तुमची तकडे खडखडता आणि ते भांडी घालतात पटका तकडे. चल लवकर आम्ही जातो. तुम्ही केक तुम्हीच खावा. काय गो चिट्टी कशा करतं काय झालं तुला एवढा चिट्टी करू तुम्हाला माहिती आहे ना मला हे सगळं आवडत नाही ते. अगो पण आज आयच वाढलं होतं ना म्हणून माझं भजन केलेलं ते काय मला माहित नाही. मला शांतता हवी बस. अगं अशी काय करते वहिनी? शांतता तर रोजचीच असते. आज आईचा वाढदिवस होतो म्हणून दादानी भजन ठेवलं ना. त्यात रागवायला काय हवंय? तू गप्प बस गं. तुला बरी आज सवड मिळाली. हे बघ ती आई राहायला नाही आली. आईचा वाढदिवस होता म्हणून आले. हे बघ मी चालले. गो गो चढू. हे बघ आई मी जाते. आई चल नंतर येईल. नाही नाही नंतर येईल. अरे कर्म काय केलं या बस. घे आता घे शांती तुका मला माहिती आहे ना हे सगळं मला आवडत नाही ते. एक तर तुम्ही मला काही सांगितलं होतं का हे सगळं करायच्या अगोदर. अगो पण आज आईचा वाढदिवस होतो म्हणून म्हटलं काय जरा भजन करूया हा हो एक तर ऑफिसचा ताण. ऑफिसचा ताण घरात येऊन बघते तर हे सगळं म्हणून थोडी चिडचिड झाली. रागवलंच का? सॉरी बोलते ना आता. गप गप सॉरी बोलायला काय होता काय माझी आई म्हणजे माझा स्वर्ग असा हा तिचा अपमान केलं मी खपवून घेतोय नाही सॉरी बोलली ना आता. सॉरी. चला. आम्ही चूक करायची आणि मग सॉरी बोलायचा चला रागवलंच का? आता सॉरी बोलली ना. गप बस गप बस चला आपण आता एक तुम्ही जमून पण हे बघ आज आईचा वाढदिवस होतो तिथं किती वाईट वाटलं असणार आज बहीण पण गेली माझी हा आपण रागान गेला हा आणि सगळेच गेले तुझ्या या मूर्खपणामुळे आज माका काय बुजायला बघ सॉरी बोलली ना. सॉरी. असं नाही ठीक आहे परत असा होता का मला लक्षात ठेव ठीक आहे. चला आता मी एक काम करूया. आईचा वाढदिवस आहे. मी त्यांचं औषण करते आणि केक कापूया. चला भाऊ चला. चला आता. गप तू नको हो मी पण दमली आता. गप चला गप सगळे ना घाण करून टाकलंस तू आणि आता हिला माका सॉरी बोलायचं सॉरी बोलली ना. चला. मस्त रंगात दिला सगळा हा? हिला सगळं बेरंग करून टाकलं सगळं हो ठीक आहे. चला आता सॉरी. चला आपण आता आई खूप उशीर होते. चला आपण आई. परत सांगते तुका परत असं केलंस ना तर लक्षात ठेव काय करतो मी हो नाही होणार असं माझं. चला. ठीक आहे चल चल जा आणि तयारी कर पटकन हो चला तुम्ही पण. हो येते चल
चहा एकदम आईची. बागे चाय पितो. होय होय. ह्या घे चून का. ओके ही कधी केलंस तू? मी नाही बाबा केलं. मग? त्या साऊथ इंडियन दिली आहे तुझ्यासाठी. साऊथ इंडियन दिल्या कधी गे? काल गेले का. हा हा हा. ठेवा. आणि तिचा काय मगाशी काहीतरी बोलावतोस तुझं काय झालं आता? अरे काय नाही. तुझा चून का. बरं ठीक आहे ठीक आहे. बरं ना. मस्त मस्त मस्त. अरे माका आता चून कापा वगैरे करू जमलंच नाही. चून कापा वगैरे काय करू घेतलंय ना काम. का माझ्या पायाने येतो तू वडी रे. लय पाय हे दुखतात तू आता. केले नाही का की मुंबईला गेले ना तेव्हा नाळ सगळं संपलेले असतं. पण ना माझ्या ना आता काय काम करवत नाही रे. हात पाय दुखतात माझे लय दुखतात पाय. ओके मग डॉक्टरकडे जाऊया. नको रे बाबा डॉक्टरकडे. डॉक्टरकडे गेला का इतकी ढीकभर औषधं देतात. आणि ती खाल्ल्या का तितक्या पुरता बरं वाटतं आणि परत लोय पायाची ओढी येतच रे. माझे पाय दुखतात. होय काय? होय होय. अरे वा मायलेकांच्या गप्पा चालल्यात. मी आले तर चालेल ना? तुका पण नाही म्हणून सांगता. बस बस ये. नाही म्हटलं काही महत्वाचं चालू असेल बोलणं तर म्हणून आपलं विचारलं. अगं महत्वाचं असतं तर तुका सांगलं नसतं. हा बसा तुम्ही दोघं आपली काय ती गप्पा मारी. मी आपला बसा जाते. तुम्ही पण. नको नको मी माझं आपलं काम करते. काय हो आई काय म्हणत होत्या? काय झालं तुला बरा नाही वाटणार. मग डॉक्टरकडे घेऊन जा ना त्यांना. काय सांगा होतोय पण ऐकत तर आई ती. तुम्हाला एक सांगू का रागवणार नसेल तर? काय गो? आई आता काम करून करून थकतात. त्या एकट्याच काम करतात आणि थकतात. आपण एकटा दोघेही घरात नसतो. त्यांना आता आरामाची गरज आहे आणि तो त्यांना आता इकडे मिळत नाही. त्यामुळे आपण एक काम करूया का? काय गो? आपण एक काम करूया. कामावर नेलो ना की दोघांनी कशी कामं वाटून घेऊया. म्हणजे आईवर ताण पडतो नाही बाय. तुम्ही कामं केलात तुम्हाला तर सगळ्या गोष्टीत आईच हवी असते. अगो बरोबर मी आपलं आय आय करतच असतं. ती माका सवय था पहिल्यापासून आय आय करूची. ते काय कामासाठी ते आय आय करणं नाही मी. हो तेच तर म्हणते ती सवय आता मोडायला हवी. किती दिवस आय आय करणार? अगो माझी आई म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग असा. तुका नाही कळायचा आईने किती कष्ट घेतले होते. सगळेच आई बाबा त्यांच्या मुलांसाठी कष्ट हे घेतातच. अगो ताकद असाच गो. पण माझी आई ना लय वेगळी असा. माझ्या लहानपणी आमची तशी काय परिस्थिती बरी नाही होती. हा आणि तेव्हा काय मजुरी किती मिळा आणि घरात खांदल माणसं किती. हा तेव्हा काय आता सारखी मजुरी नाही मिळा. आई कशी घरातला काम केल्या की बाहेरच्यांचं पण काम करूच आहे. पण लोकांचं काम केल्या. लोकांचं काम झालं की लोक आमच्याकडे कामच येत. सगळी कशी मिळान मिसळान काम करीत मस्त आनंदात होती सगळी. आणि बाबा कसे तेव्हा घरात जास्त बघित नाही गो. समजलं ना तेव्हा सगळा आईवरच पडा. पण आता तिका जमणार तिका आता वाईट आराम देऊ गयो. हो तेच तर मी बोलते. त्यांना आरामाची गरज आहे. तो त्यांना इकडे मिळत नाहीये बस. मग काय करायचं तुला काय म्हणणार? हो माझी एक मैत्रीण काय बोलत होती माहितीये का आता तुम्हाला? ह्याच्यात मैत्रीण पहिली. हो ऐका तर तुम्ही. तिने म्हणे तिच्या सासू सासऱ्यांना आश्रमात ठेवलंय. काय आश्रमात? ऐका तुम्ही. हा, तिकडे तिच्या सासू सासऱ्यांना आश्रमात ठेवलंय. तिथेच त्यांच्या वयाची माणसं असतात. खूप छान वेळ जातो. गप्पा गोष्टी होतात. फिरायलाही छान आहे. आजारी बिजारी पण तीच लोक काळजी घेतात त्यांची. खूप छान वेळ जातोय म्हणे त्यांचा. आणि ही लोक कधी कधी भेटायला जातात. ती तिकडे सुखात ही इकडे सुखात. काही टेन्शन नाही असं ती माझी मैत्रीण म्हणत होती बाबा. अगो मग आता ह्यो विषय आहे पहिलो आश्रमाचो. तुला काय म्हणाचा की एक आश्रमात ठेव. नाही नाही ता कामाचा नाही. मी एक आश्रमात ठेवतोय नाही. हो मी असं कुठे बोलली? आणि आपण दोघं असताना त्या कशाला जाऊन राहतील आश्रमात? मी आपलं मैत्रीण काय बोलली ते बोलली. नाहीच जाऊची. आई आश्रमात कधीच नाही जाऊची. आश्रम होतो का? नाही हो शांत राहा. मी आपलं मैत्रीण काय बोलली ते बोलली. तुम्ही शांत व्हा बघू. मी शांतच असेल. हा लक्षात ठेव तुला सांगतोय परत असा बोलायचा नाही. हो बाबा नाही होणार. तुम्ही जरा जा शांत व्हा आणि जरा फिरून या जा बघू. या बघा आई आल्या वाटतं. या या आई बसा बसा. आश्रम काय ती बघ आता आई येऊन गेली. तिने आता ऐकला नसाल तर तिला किती वाईट वाटत. नाही हो नाही ऐकलंय त्यांनी. तुम्ही शांत व्हा बघू. जा आणि जरा फिरून या आणि डोकं शांत करून या बघू. परमिनी ए परमिनी काय गे देवा. अगं
की नाही घराकडे आपला बिल वाटतं आमच्याकडे. काय रे बाबा काय झालं असं काय बडबडतो ओके? सुने तुझी लस इलंय रे ये बाई ये. तुझीच वाट बघी होतो कधी येतस ती. अरे तुझी औषध बघून दिलंय खाली रे 4 घरा फिरान तुझी आता आमच्याकडे येईल. कोणाकडे नाही जाणं या तुझ्याशिवाय कोणाकडे नाही जाणं आता माका माहितीच काय आहे, तू आमच्याकडे गोड येतं. पत्ते आहे त्याचा म्हणून येतो होय होय कपडे आमच्याकडे चालतात ना तुका. मी तर ये मी खबरी औषध सांगा येतो काय काम करतो? तू बाहेर पडला ना होय होय बरं एक काम कर आई आता ये तू बस मी जरा जाऊन येते जरा. डोक्या माझा दुखाक लागला बायकोन ना डोक्या माझा फिरवून टाकले. अरे बायका कसे करतात या काकी, या बसा बसा काय घेऊ तुम्ही असं काय करता यो कडकडान गेलो काही नाही हो, तुम्ही बसा बरो असताना हो आणि लंगडताय कशाला एवढे हे बाय काय सांगा यो पण सासू काही गेली आधी आहेत आहेत बसा असा ना हो ना म्हणजे भावाचो प्रसाद या टायमाक लय दिली आम्ही काय काकी वेळ लागले काय काकांना काय वेळ लागले काय किती लंगडताय तुम्ही अगो बाय आम्ही दोघं बाई येणीच असो आम्ही अनाडी माणसा शिकलो नाही ना अनाडी लोलो म्हणून तू संसार सुखातो झालो शिकलो असतो तुमच्यासारखी तर संसार सुखातो झालो नसतो आता तुम्हीच बघ शिकला सवरला म्हणून नोकरी धंदो करतास आई गे लय दुखता नोकरी धंदो करतात हा म्हणून तुमका घरात लक्ष देऊ नाही तुमच्याकडे आमच्या टाइमात कसा होता माहिती घरात 10-15 माणसं असायची ढोरा पोरा शेती भाती त्याच करण्यात येळ घेऊन तेव्हा माणसं आमका ना माणसं असा भरपूर असा लागत आता किती माणसं असली तर तुमका वाईट वाटतं हा त्रास होता नकोशी वाटतं हा काय करताला हा काळानुसार बदला घडाच लागतो बसा तुम्ही मी आईना पाठवते काय सांगतो एका म्हणता काळानुसार बदला करू पण माणसा नित्य पण माणूस गाणं होऊ नये ना औषध आश्रमात टाकेपर्यंत जन्म दिला ना त्या माऊले तिका जर आश्रमात टाकला तर तुमका शांती मिळत काय त्या औषधापासून का टाकलं लागतं ही आजकालची पोरा यांका माणूस नको घे आई यांका फक्त माझो घो आणि मी म्हणजे आम्ही नाही हा त्याचो घो आणि ती बोल बाकी कोण नको हा? काम हाय रे ऐकलं तू काय नाही हा? मी काय नाही तुला काय नाही बोलत होतोय तमारा निशिरा पांडे ये तू काय करी होतो काय नाही वाईट बसलं हा बरं असं आई गे काय गे बरं नाही वाटणार काय नाही नाही बरं असेल बरी असं ना बरं असं तू ये ना पाय दुखवतो त्याचं काय अगे तर तू पुन्हा काय रोजचाच असा आता तास घेऊन बसलोय तर कसा चला होयतो हे बाहेर जाताना मला सांगान गेलो होय दुसरीकडे गेलं घरातून बाहेर तर दुसरा पगार करून ठेवतो काय करतो रे या माणसा अगे वाईट तरी त्या भावा घाबार अगे घाबरतय गे घाबरतय खूप पण मी दाखवूनही नाही दाखवलंय तर आणखी समजलं पण ना मी त्यांना काय सांगणार नाही गप्पी पळाली येते ते बाहेर गेले का मी पळाली हो पण काय कर माका सांग आता तुझ्याशिवाय मी कोणाकडे जातय का हा? कोणाकडे नाही सगळी मग. घरात फिरायला येतात मी आणि मी कोणाकडे गेलंय ना तर तू काय कोणाच्या घरात काय होता कोणाच्या काय होता आता कसं सांग कोण सांगतला